धाराशिवमध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आलेली आहे। विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये आमदार राणा जगदीशसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटलांचं नाव नाही। जाणीवपूर्वक नाव वगळल्याचं आयोजक व्यंकटराव गुंड यांची माहिती आहे। माझ्याबरोबर व्यंकटराव गुंड आहेत। साहेब, आज कार्यक्रम ठेवलाय पण आमदाराचं नाव नाही आहे। नाही, भाजपमध्ये गटबाजी वगैरे असा काही विषय नाही आहे। राणा जगजितसिंह पाटील व अर्चना पाटील यांना जुन्या भाजपमधल्या ज्यांनी जनसंघापासून भाजपमध्ये काम केलंय, जनसंघापासून परिवाराशी जोडलेले आहेत, अशांना सुद्धा ते सोबत घेत नाहीत। अगदी नगर परिषदेचे नगरसेवकाची तिकीट वाटप असतील, जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं स्वतःच्या जवळची माणसं भाजपमध्ये सक्रिय करणं, त्यांना जिल्हा परिषद सदस्य करणं, नगरपालिकेत सदस्य करणं। पण जुन्या माणसाला ज्यांच्या घरी 4-4 टर्म, माझ्या घरी 4 टर्म जिल्हा परिषद सदस्य आहे, आमच्या घरी सुद्धा त्यांनी जिल्हा परिषद तिकीट दिलं नाही। तर आज ज्यांचा तुम्ही सत्कार ठेवला ते पण नवीनच आलेत ना भाजपमध्ये? नाही, पण त्यांची मानसिकता अशी नाही आहे। जे आता नवनिर्वाचित विधान परिषदेवर आमदार झालेत आदरणीय बसवराज पाटील, ते अगदी जुन्या नव्यांचा संगम घालून, जुन्या नव्यांना सोबत घेऊन, अगदी संयमानं लोक सगळ्यांचं म्हणजे म्हणणं ऐकून हे अगदी सामंजस्यानं वागणारे एक नेतृत्व आहे। श्रीराम क्षीरसागर, टीव्ही 9 मराठी, धाराशिव।